बातमी मुंबईतून. मुंबईतील कोस्टलवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. कोस्टल रोडवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे. वानखेडे स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावरती इंडिया विरुद्ध इंग्लंड असा सामना होतोय. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाहते प्रेक्षक हे वानखेडे स्टेडियमकडे जात आहेत. त्यामुळे कोस्टल रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी. पाहूया. भारत विरुद्ध इंग्लंडचा सेमीफायनलचा सामना आज मुंबईतील वानखेडे येथे पार पडणार आहे आणि याचा उत्साह हा मुंबईकरांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ज्या ठिकाणी खरं तर वानखेडे स्टेडियमवरती हा सामना पार पडणार आहे, या वानखेडे स्टेडियमकडे जाणाऱ्या मुंबईतील वेगवान अशा रोडवरती म्हणजेच कोस्टल रोडवरती खरं तर आपण ही गाड्यांची संख्या पाहू शकता. खरं म्हणजे भारतातील पहिला सामना एशिया कप T20चा आता हा सामना सेमीफायनलचा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे आणि याचा उत्साह कुठेतरी आता मुंबईकरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आहे. या ठिकाणी मोठ्या उत्साहाने लोक टी शर्ट वगैरे घालून या ठिकाणी आपण पाहू शकता की कसं भारताच्या या मॅचमध्ये पोहोचण्यासाठी आता सुरुवात झाल्याची पाहायला मिळते. आणि प्रामुख्याने आपण पाहू शकता की टी शर्ट घालून लहान पोरं असेल किंवा मग इतर सर्व क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आता मॅच पाहण्यासाठी निघाले आहेत. तुम्ही मॅच पाहायला जाताय का आज वानखेडेला? मैच देखने जा रहे कैसा मतलब एक्साइटमेंट है? हाँ जा रहा हूँ। किसको चेयर करोगे? इंडिया। और कौन सा फेवरेट प्लेयर कौन है आपका? सूर्य कुमार यादव। आज सूर्य कुमार लगता अच्छा बैटिंग करे. हाँ या ठिकाणी पाहू शकता गाड्यांची संख्या. या संख्येतूनच आपण करू शकतो की भारताला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने आता नागरिक किंवा क्रिकेट प्रेमी हे बाहेर पडू लागले आहेत आणि वानखेडेच्या दिशेने जे आहेत ते निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.